नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत. आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून आता घुमजाव केलेला आहे आणि केवळ 24 तासातच शहाजी बापूंनी हे घुमजाव केलाय. 2024 मध्ये मीच सांगोल्यातून उभा राहणार असं आता शहाजी बापू पाटील यांनी म्हटलेलं आहे. अभिजित पाटील यांना आमदार करा असं त्यांनी काल विधान केलेलं होतं, मात्र आज त्यांनी आपणच सांगोल्याचा उमेदवार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. मला विधानसभा नको, विधान परिषदेवर पाठवा म्हणणारे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपल्या वक्तव्यावरून 24 तासातच घुमजाव केलाय. माझं वक्तव्य गांभीर्यानं घेऊ नका. 2024 मध्ये मीच सांगोला मतदारसंघात उभा राहणार आणि जिंकणार असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात पाटलांनी मला विधानसभा नको तर अभिजित पाटलांना सांगोल्यातून आमदार करा असं विधान केलं होतं आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र आता शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्याच वक्तव्यावरून घुमजाव केलाय. साखर कारखाना विठ्ठल परिवाराच्याच ताब्यात राहिला याबद्दल अभिजित पाटलाला मी धन्यवाद अभिनंदन करतो. हा आता तुम्हा सगळ्याला सांगतो बसलेला तरुण माझ्या मित्रांना, तुम्ही माझे चाहत्या औदुंबरांनाचा व्हायच्या ठिकाणी राजकीय वारसदार अभिजित पाटील या पुढे असत आणि अभिजित पाटलाला भरपूर ताकद शक्ती चांगल्या माणसाला ताकद घरापडा विधान परिषदेव तुमच्यासारखे ह्याला सांगून आमदार करू जरा तिकडे दुष्काळी वाढे. शहाजी बापू पाटलांनी काल जे वक्तव्य केलं होतं ते आपण ऐकलं. आज त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील पाहूया. या तालुक्यात मी आणि गणपतराव देशमुख साहेबांचं कुटुंब यांचीच लढाई नेहमी होत आलेली आहे आणि उद्या बी ही लढाई अटळ आहे. मी उभाच आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक मी जिंकणार. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आणि या टीकेला आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि जिंकलो, मात्र पेंग्विन सेना केवळ गणपत वाण्यासारखी स्वप्न बघणार असा टोला शेलार यांनी ट्विट करत लगावलाय. आपल्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. भाजपाने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या 397 जागा जिंकून पंचायत ते पार्लमेंट आम्हीच नंबर 1 आहोत हे कर्तृत्व आकडेवारीतून दाखवून दिलं. खुल्या मैदानात उतरून न डगमगता लढाई लढलो आणि आम्ही जिंकलो, नाहीतर पेंग्विन सेना घरात बसून गणपत वाण्यासारखी नुसतीच स्वप्न बघणार. सामनाच्या अग्रलेखात सदैव अजरामर असलेला गणपत वाणी आज महाराष्ट्राला पुन्हा दिसलाच. सोबत आपल्या गल्लीत कोणी नाही ना याची खात्री करून पोकळ आवाज देणारे डरपोक पण दिसले. अंगात नाही बळ आणि उगाच कळ काढून पळ अशा आशयाचं आशिष शेलार यांचं हे ट्विट आहे. पुढच्या आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया. राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणारे नेते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्तानं मात्र एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. MCA निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांची डिनर डिप्लोमसी पार पडणार आहे. शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे MCA साठी डिनर डिप्लोमसी करत एकत्र येत आहेत. उद्या दुपारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वानखेडे स्टेडियम परिसरातील गरवारे क्लब हाऊसमध्ये हे सर्वपक्षीय नेते एकत्र येणार आहेत. आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डोक्यावर पवारांचा फोटो लावलेला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हा फोटो ट्विट करत
महाराजांपेक्षा मोठं कोण असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला केला. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतली आणि राज्याची राजकीय परंपरा कायम ठेवत माघार घेतल्यानंतर आता विविध प्रतिक्रिया देखील उमटतायत. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगल्या निर्णयाला चांगलं म्हटलं पाहिजे असा सल्ला दिला. वेगळा अर्थ काढून उगाच कोणाला तरी डिवचण्याचा उचकवण्याचा प्रयत्न करू नये असं परखड मत त्यांनी व्यक्त केलं. पोटनिवडणूक होती अंधेरीच्या परिसरातली, तर त्यामध्ये जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं. त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती. पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली. काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दानी शब्द वाढतो. त्याच्यामुळे माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे की ती घटना चांगली झाली, त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये. आमदार राजन साळवी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांचं फोन करून कौतुक केलं होतं. यावेळेला त्यांनी साळवी यांना भेटीचं आमंत्रणही दिलं होतं. माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत, त्यांना अनेक आमिष दाखवली पण ते आमिषांना बळी पडले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या बाजूला आपले आमदार राजन साळवी उभे आहेत. आता राजन साळवी हे सुद्धा संकेतपणाने त्याला सुद्धा खूप धन्यवादांनी बरोबर दाखवली. पण हा माणूस हल्ला नाही आणि नुसताच हल्ला नाही, आजच्या आधी त्यांच्या संपूर्ण रत्नागिरी कोकण परिसरात आपल्या गद्दाराला गाडून त्यांच्या छात्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा कोकणात होऊ घातलेल्या बारसू रिफायनरीला उघड पाठिंबा दर्शवलेला आहे. रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिकांची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं मत राजन साळवी यांनी व्यक्त केलं. तसंच स्थानिक लोकांना रिफायनरीच्या माध्यमातून रोजगार देखील मिळेल असंही साळवी म्हणाले. मात्र राजन साळवी यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचाही या रिफायनरीला पाठिंबा आहे का अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. राजन साळवी यांची ही भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे का असाही सवाल आता उपस्थित होतोय. यानंतरची एक मोठी बातमी सिंधुदुर्गातनं समोर येतेय. आमदार वैभव नाईक यांच्या एसीबीच्या चौकशीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या कुडाळ इथल्या एसीबीच्या कार्यालयावर महाविकास आघाडीकडून भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. शिवसेना शाखा ते एसीबी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय. शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीनं हा मोर्चा काढला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाच्या 2 तुकड्या तैनात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत या दोघांची सत्र न्यायालयात भेट झाली. या दोघांची काही मिनिटं अनौपचारिक चर्चा देखील झाल्याचं समोर येत आहे. खडसेंनी राऊतांची आस्थेनं विचारपूस केली. यावर राऊतांनीही हसून उत्तर दिलं. सब कुछ ओके, चिंता करू नका, मी लवकरच बाहेर येणार असल्याचं राऊतांनी यावेळेला खडसेंना सांगितलं. साहेबांची माझी भेट झाली, लिफ्ट जवळ थांबले ते आणि त्या ठिकाणी ते म्हणाले की चिंता करू नका, सब कुछ ओके है, मी पण लवकरच बाहेर येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. पीएफआयचा राम मंदिर पाडून बाबरी पुन्हा उभारण्याचा डाव होता आणि अटकेतल्या पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या तपासादरम्यान देखील काही धक्कादायक माहिती समोर येते. भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा डाव असल्याची माहिती नाशिक कोर्टातल्या सुनावणी दरम्यान उघड झाली आहे. नाशिकमधूनही काही दिवसांपूर्वी
NIAनं काही PFI कार्यकर्त्यांना अटक केली होती. संघटनाच देशविघातक उद्देशानं प्रेरित झालेली आहे. मग त्यांचं टेरर फंडिंग असेल, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज असतील, या देशामध्ये त्या ठिकाणी अशांतता निर्माण करणं आणि आतंकवादी प्रवृत्ती विकसित करत अशा प्रकारच्या गोष्टी करणं हा त्यांचा अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळे जर अशा प्रकारची माहिती पुढे येत असेल तर हे किती खोलवर यांचं प्लॅनिंग गेलं आहे याची कल्पना आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून मला वाटतं अशा प्रकारच्या संघटना ठेचून काढल्या पाहिजे ज्या देशविघातक आहेत. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. PFIच्या ज्या संघटना आहे, PFIची जी संघटना आहे त्यांच्याकडनं इन्व्हेस्टिगेशन करताना किंवा माहिती अशी मिळाली की या PFI संघटनेचा एकूण डाव काय होता. तर बाबरी मशीद म्हणजे राम मंदिर पाडून बाबरी मशीद पुन्हा एकदा बांधायची आणि पूर्ण हिंदू राष्ट्र जे आहे म्हणजे भारत राष्ट्र हे मुसलमान राष्ट्र कसं होईल असा जर त्यांचा प्लॅन असेल तर अशा संघटनेला मान्यता नुसती रद्द नाही, या लोकांना भर चौकात आणून चापकाने फोडणं किंवा एक वेळीच वेगळ्या पद्धतीचा कायदा गृहमंत्र्यांनी अमित शाह साहेबांनी तयार करणं गरजेचं आहे की असा विचारच अशा करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं ही मी नम्र विनंती करतो भारत सरकारला. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आलाय. शिरसाट यांना सोमवारी दुपारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात तातडीनं उपचार करण्यात आले. मात्र त्यानंतर सुद्धा संजय शिरसाट यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती आणि त्यामुळे त्यांना उपचारांसाठी एअर ॲम्ब्युलन्सनं मुंबईला हलवण्यात आलं. त्यांच्यावर मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार केले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार गेल्या 2 दिवसांपासून शिरसाट यांची प्रकृती बिघडलेली होती. काल दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली. सध्या शिरसाट यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी रुग्णालयात जाणार असल्याची माहिती मिळतेय. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची तब्येत काल अचानक खालावली. त्यांचा रक्तदाब वाढला, त्यांना माइल्ड अटॅक आला अशी माहिती बाहेर आली. मात्र ज्या रुग्णालयामध्ये त्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले त्या सिग्मा हॉस्पिटलमध्ये आहे आणि सिग्मा हॉस्पिटलचे डायरेक्टर उन्मेष टाकळकर आणि रोटे सर या ठिकाणी आहेत. सर, काय नेमकं झालं तर जनता चिंतेत आहे. काल संध्याकाळी साहेबांना ब्लड प्रेशर वाढल्यामुळे थोडंसं छातीत दुखायला लागलं आणि श्वासाला त्रास झाला. त्याच्यामुळे इथे आणण्यात आलं होतं 4:30-5च्या सुमारास. नंतर आम्ही सर्व तपासण्यांती त्यांचं ब्लड प्रेशर कमी करण्याचे औषधं लावलेले होते आणि त्यांना रक्तपातळीच्या ज्या गोळ्या होत्या, त्यांच्या बीपीच्या गोळ्या होत्या, सगळं रेग्युलराईज करून त्यांचं रात्रभरामध्ये त्यांचं बीपी हे स्टेबलाइज करण्यात आलं. नंतर पूर्ण ट्रीटमेंट रात्रभर दिल्यानंतर त्यांचा श्वासाचा त्रास कमी झाला. नंतर छातीत दुखणंही कमी झालं आणि सकाळी एकदम स्टेबल कंडिशनमध्ये पुढच्या तपासणीकरता आपण सकाळी त्यांना एअर ॲम्ब्युलन्सनी मुंबईला पाठवण्यात आलेलं आहे. रोटे सर, त्यांना अटॅक आला अशी माहिती आहे बाहेर, काय तसं? प्रायमरी काल त्यांना अस्वस्थता वाटत होती आणि त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं होतं आणि छातीमध्ये थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ना, श्वास घ्यायला त्रास होत होता आणि पूर्वी त्यांची अँजिओप्लास्टी झालेली आहे. काल ब्लड प्रेशर वाढलं होतं म्हणून आपण त्यांना आयसीयूमध्ये ऍडमिट केलेलं आहे. रिस्क काय सध्या तर इथून स्टेबल कंडिशनमध्ये आहेत. रुटीन तपासणी करणं आणि पुढच्या तपासण्या करणं त्यांना त्रास झाला असल्यामुळे अत्यंत जरुरी आहे आणि त्या तपासण्याकरता आपण त्यांना मुंबईला शिफ्ट केलेले आहे. आणि शिफ्टिंगच्या दरम्यान जी मॉनिटरिंगची आपल्याला गरज पडणार होती त्याच्याकरता आपण एअर ॲम्ब्युलन्स केली. पण ते पायी चालत वगैरे गेले असे? इथून जाताना ते एकदम स्टेबल कंडिशनमध्ये होते, त्यांना काही त्रास नव्हता इथे जाताना. बघितलं आपण सिग्मा हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि रोटे सरांनी सांगितलं की सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही, त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे आणि ते स्टेबल आहेत. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं पावित्र्य जपण्यात पुरातत्व विभागाची बेफिकिरी ही बातमी काल न्यूज 18 लोकमतनं लावून धरलेली होती आणि या बातमीची दखल घेत किल्ले रायगडावर सुरक्षा चौकीची पर्यायी व्यवस्था करा असे निर्देश पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिलेले आहेत. रायगड किल्ल्याची स्वच्छता राखणं आणि सुरक्षा चौकीसाठी पर्यायी जागा निवडण्याबाबत हे निर्देश देण्यात आलेले आहेत.
किल्ले रायगडावर सुरक्षा रक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणं, कपडे वाळवणं तसंच स्वच्छतागृह उभारल्यानं बकालपणा आलाय असा आक्षेप इतिहास संशोधक आणि शिवप्रेमींनी नोंदवला होता। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर आता 24 तासांच्या आत याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। रायगडावरील कुत्र्याचं स्मारक आणि त्याला दिलेला बंदोबस्त हटवावा अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलेली आहे। हा कुत्रा ऐतिहासिक नसून त्याचं उदात्तीकरण होत असल्याचा आरोप होतोय। शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं विद्रुपीकरणही थांबवण्याची मागणी इतिहास संशोधकांनी केलेली आहे। काही जण यावर पुस्तकं लिहून कुत्र्याच्या ठिकाणीच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी असल्याचा चुकीचा इतिहास लिहित असल्याचा आरोप सुद्धा इंद्रजीत सावंत यांनी केलेला आहे। या ठिकाणी कुत्र्याच्या स्मारकाला दिलेलं पोलीस बंदोबस्त हा सध्या वादाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, नेमका हा मुद्दा तुम्ही पुढे आणलाय, नेमकी काय भूमिका असणार आहे? भूमिका ही आहे की रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी जे कुत्र्याचं शिल्प उभा केलेलं आहे समाधीच्या शेजारी, ते पूर्णपणे अनैतिक आहे आणि अशा अनैतिक असणाऱ्या कुठलाही पुरावा नसणाऱ्या कुत्र्याच्या शिल्पाला पोलीस संरक्षण का दिलं जाते हा एक प्रश्न आहे। बरं, संरक्षण दिलं जाताना पोलिसांनी कायमस्वरूपी ऐतिहासिक वास्तूंमध्ये पोलीस कसे राहू शकतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सिंटेक्सच्या निळ्या कलरच्या टाक्या ठेवलेल्या आहेत, त्या दोऱ्या बांधलेल्या आहेत कपडे वाळत घालायला, त्यानंतर त्यांना लाईट पाहिजे म्हणून कसलंही वायरिंग आणलेलं आहे। ही पूर्णपणे त्या शिवाजी महाराजांच्या समाधीवर बॅरिकेड लावलेले आहेत, लोखंडी बॅरिकेड समाधीच्या चौथऱ्यावर ठेवलेले आहेत। ते जो अष्टकोनी चौथरा आहे ह्याचा ह्याच्यावर बॅरिकेड लावून एका बाजूला जायची बंदी घातलेली आहे। खरं तर तुम्ही म्हणताय की शिवप्रेमींचा संताप आहे, बंदोबस्त तरी हटवा अशी तुमची मागणी आहे। पुढची भूमिका काय असणार आहे? आता तुम्ही मागणी तर करताय, या संदर्भात एखादा आंदोलन किंवा न्यायालयात जाण्याची भूमिका असणार आहे? ह्याच्याबद्दल आंदोलन करणं हा पुढचा भाग राहिला आहे, पण त्याच्या अगोदर पुरातत्व खात्यासंघ माहिती अधिकारामध्ये माझे सहकारी काही माहिती मागवत आहेत। ह्याच्या अगोदर सुद्धा मागवले, त्यावेळेला त्यांनी कुत्र्याचं स्मारक हे आमच्या मॉन्युमेंटच्या लिस्टमध्ये नाही असं माहिती अधिकारात लिहून दिलंय, त्याच्याविषयी कुठलेही पुरावे नाहीत हे सुद्धा आम्हाला लिहून दिलंय। आणि ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही या संदर्भात न्यायालयातच जाणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। कोल्हापूरच्या आरती सामंत या महिलेच्या खून प्रकरणात काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मांत्रिकांच्या एका टोळीनं त्यांना कोट्यवधी रुपयांचं गुप्त धनाचं आमिष दाखवत लुटल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात मांत्रिकांच्या 11 जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 सप्टेंबरला आरती सामंत यांचा मृतदेह एका शेतात आढळलेला होता। त्यांचा खून करून मृतदेह नामदेव पवार या मांत्रिकानं टाकल्याचं तपासादरम्यान समोर आलं। जादू टोण्याच्या माध्यमातून गुप्तधन मिळवून देण्याचं आश्वासन या मांत्रिकानं दिलेलं होतं, मात्र ते गुप्तधन लवकर मिळावं म्हणून तगादा लावल्यानं हा खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। हा सगळा प्रकार जादू टोण्याचा आणि अंधश्रद्धेचा असल्यानं या प्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अनिसनं केलेली होती आणि या प्रकरणी अखेर 17 दिवसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुरोगामी कोल्हापुरात जादूटोण्याचा प्रकार उघड झाल्यानं एकच खळबळ माजली आहे। किशोर लोहार हा स्मशानभूमीत घेऊन जायचा। स्मशानभूमीत घेऊन गेल्यावरती तिच्या भोवती रिंगण करायचे। रिंगण केल्यावरती तिला म्हणायची की आपण ह्या आत्म्याला बोलवू, त्या आत्म्याला बोलवू। मग ते आत्मा म्हणजे कुठली तरी कुत्री तिथं फिरणारी असतात। ती कुत्री फिरलीत म्हणजे ते म्हटलेत की हा आत्मा इथं आलाय वगैरे असं त्यांनी आईला भासवलं आणि स्मशानात घेऊन जाऊन ते तिच्या मनावरती इतकं बिंबवत होते की हा हे तुम्हाला दिसतंय, तुमच्या घरात हे असं खाली आहे, गुप्तधन तुमच्या घरात खाली आहे, हे तुम्हाला दिसतंय का, हे असं तिच्या मनावरती बिंबवत होते। आमचा हा वाडा वगैरे बघून सांगितलं की या घरात म्हणजे ह्या ठिकाणी गुप्तधन आहे आणि जर का ते गुप्तधन आईनं काढलं नाही तर आईच्या जीवाला धोका आहे, आईच्या जीवाला आणि आमच्या सर्व घरच्यांच्या जीवाला धोका आहे। त्यामुळे मग आई म्हटली की आपण हे काढूयात आणि काय असेल ते आपण दुसऱ्यांना दान वगैरे करूया असं सांगितलेलं।
मग त्या माणसानं रोज पूजा वगैरे करायला सुरू केली. ते खोदायला सुरू केलं. हे इथं जे आहे इथं खोदायला सुरू केलं आणि पहिल्यांदा एक फरशी काढली. कुठं खोदलं होतं म्हटलं? या ठिकाणी. अच्छा, त्या फरशी एक पहिली काढली. हा, ह्या 2 आधी फरशा काढलेल्या. बर. मग त्यानंतर तिथं जेव्हा काय सापडलं नाही, मग तो म्हणायचं की ह्या ठिकाणी शिफ्ट होत गेले ते. बर. मग शिफ्ट होत गेले म्हटलं हे सगळं हा जो पॅच आहे म्हणजे हा सगळा एवढा पॅच दिसतो तो खणलेला. याच्या खाली गुप्तधन आहे असं सांगितलं होतं. ओके. आणि 3 फूट खोदल्यानंतर मिळेल असं त्यानं सांगितलेलं, पण तेव्हा ते सापडलं नाही. मग तो वेगवेगळ्या पूजा रोज सांगायला लागला की आज ही पूजा करूया म्हणून आईकडून भरपूर पैसे घ्यायचा या पूजेच्या नावाखाली. आणि मग त्यानंतर पूजा करून सुद्धा जेव्हा काय झालं नाही तेव्हा त्यानं बकरं कापायला सांगितलं की नाही, नरबळी द्यायला सांगितलेलं त्यानं पहिल्यांदा, पण आईनं ह्याला काही मान्यता दिली नाही. मग तो म्हटला की बरं ठीक आहे बकरं कापूया. बकरं कापल्यानंतर त्याचा नैवेद्य दाखवल्यावर ते येईल गुप्तधन बाहेर, पण ते गुप्तधन काय म्हणजे हे झालं. बकऱ्याचा बळी दिला? हो, दिला. पुढची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आहे. 21 ऑक्टोबरलाच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार होणार असल्याची ही बातमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं या संदर्भातले आदेश जारी केले, त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचं दिसतंय. शिंदे फडणवीस सरकारनं कर्मचाऱ्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 21 तारखेलाच पगार होणार असल्याचे जे आदेश आहेत ते राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेले आहेत. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, काय नेमकी माहिती? राज्य सरकारने सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना, जे सरकारी कर्मचारी राज्य सरकारच्या अंतर्गत येणारे अशा सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवाळी गिफ्ट दिलं असं आपण म्हणू शकतो. कारण सर्व कर्मचाऱ्यांचे पगारचे ते 1 किंवा 2 तारखेला होत असतात. मात्र दिवाळी जी आहे ती आता या महिन्याच्या शेवटच्या तारखेला आलेली आहे. जवळपास 22 तारखेपासून दिवाळीचे सगळे दिवस सुरू होतात. त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि दिवाळीपूर्वीच राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन जे आहे येत्या 21 ऑक्टोबर रोजी करण्याचे आदेश जे राज्य सरकारने दिलेले आहेत. तसे आदेश अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्व विभागांना दिलेले आहेत. सर्व आस्थापनांना त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार लवकर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे दिवाळी जी आहे ती यंदा चांगली जाण्याची शक्यता जी आता निर्माण झालेली आहे. बरं उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. कोल्हापुरात सकाळपासूनच दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे. सकाळपासूनच वारणामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे शेती कामं पूर्णपणे खोळंबलेली आहेत. गेल्या 6 दिवसांपासून कोल्हापुरात सतत पाऊस पडतोय. बारामतीला सुद्धा परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. करहा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय. बारामतीतल्या साठेनगर, आंबेडकर नगर, खंडोबा नगर या परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय. खंडोबा नगर परिसरात नागरिकांचं मोठं नुकसान झालंय. 50हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळतेय. जवळपास 35 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय. पुरंदर आणि बारामती तालुक्यांना परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. नाझरे धरणातनं करहा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं बारामती मोरगाव वाहतूक बंद झाली आहे. पुराचं पाणी रस्त्यावर आलेलं असताना सुद्धा अनेक जण नसतं धाडस करून पुराच्या पाण्यात गाडी घालताय. अशा लोकांवर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. पुरंदर आणि बारामती तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यामुळे करहा नदीला तुडुंब भरून असा महापूर आलेला आहे. या महापुरामध्ये जो बारामती मोरगाव पुणे हा रस्ता आहे, हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा रस्ता संपूर्ण बंद करण्यात आलेला आहे. हा राज्यमार्ग आहे. या रस्त्यावरून दिवसभरात हजारो वाहनं जातात, परंतु नाझरे धरणातून येणारा विसर्ग आणि रात्रभर झालेला पाण्याच्या विसर्गामुळे संपूर्ण नदी पात्रातून पाणी तुडुंब भरून वाहत आहे आणि ह्या
नदीमधून येणारे एक्सिस पाणी हे जे बारामती पुणे रस्ता आहे, हा रस्ता ओलांडून पाणी वाहत आहे, त्यामुळे संपूर्ण रस्ता हा पाण्यामध्ये गेलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी या रस्त्यामध्ये एक तरुण वाहून जाता जाता पोलिसांनी त्याला वाचवलेलं आहे. आपल्याबरोबर या ठिकाणी माळेगावचे पोलीस निरीक्षक आहेत किरण अवसर. मला सांगा, कधीपासून हे पुलावनं पाणी वाहत आहे आणि थोड्या वेळापूर्वी जी सकाळी प्रसंग घडला होता याबाबत आपण काय सांगाल? पहाटे थोड्या कमी प्रमाणामध्ये पाणी वाहत होतं, परंतु सकाळी 9 वाजल्यापासून पाण्याची पातळी जास्त वाढली आणि त्याचा वेग वाढलेला आहे. त्या पाण्याच्या वेगामुळं जर मोटरसायकल असेल किंवा छोटी लाईट मोटर व्हेकल असतील तर त्या फ्लोमुळे खाली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आम्ही दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती. मुसळधार पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरला देखील चांगलं झोडपून काढलंय. गुहागरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची पुरती तारांबळ उडाली. शृंगारतळी बाजारपेठेत मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झालं. या परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. रत्नागिरी शहर आणि परिसराला परतीच्या पावसानं झोडपून काढलंय. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय. भात पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय. कापणीला आलेलं पीक मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. मुसळधार पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विजेच्या कडकडाटासह हा पाऊस कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय. काही ठिकाणी विजा देखील चमकताना दिसत आहेत. तर पावसाचा जोर हा वाढलेला आहे. परतीचा पाऊस म्हणायला हरकत नाही, कारण काल परवापर्यंत पावसाचा जोर थोडासा कमी होता, पण आज परत एकदा पावसाला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे. जोरदार विजांचा कडकडाट होताना इकडे पाहायला मिळतोय आणि जनजीवन हे कुठेतरी मंदावल्यासारखं वाटतंय, कारण अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र धावपळ उडालेली पाहायला मिळत होती. एकंदरीत बघितलं तर हा परतीच्या पावसाला परत एकदा सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि विजाच्या कडकडाटांसह परत एकदा आता रत्नागिरी शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झालेली आहे. हा पाऊस आता किती वेळ लागतो आणि काय नुकसान पोचवतोय, ह्या पावसामुळे नक्कीच बळीराजाचं नुकसान होणार आहे. शेतीच्या कामांना कुठेतरी कापणीला सुरुवात होत असतानाच परत एकदा पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना परत एकदा हवालदिल होण्याची वेळ आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. राज्यामध्ये सध्या सगळीकडेच परतीच्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आणि या परतीच्या पावसाचा मोठा फटका पुणे शहराला बसलाय. काही तासांच्याच पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवून दिली आहे. पुण्यात रात्री विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. नारायणपेठ, सदाशिवपेठ, स्वारगेट, नवी पेठ यासह कात्रज, कोंढवा आणि कर्वेनगर या उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. बिब्वेवाडी परिसरामध्ये तर ढगफुटी सदृश पाऊस झाला. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं. दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं होतं. पावसाच्या या धुमाकूळ घातल्याच्या स्थितीनंतर जनजीवन विस्कळीत झालं. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोंढवा खुर्द भाजी मंडई, मंगळवार पेठ आणि सदानंदनगरमधून साचलेल्या पाण्यातनं 12 जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान पुण्यामध्ये आज आणि उद्या दोन्ही दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. पुण्यात मोठा पाऊस झाला हे जरी खरं असलं तरी पुण्यामध्ये ज्या प्रकारे रस्त्यावरून अक्षरशः नद्या वाहत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. जे नुकसान झालं त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. पुण्यामध्ये हल्ली 60 मिलीमीटर पाऊस पडला तरी रस्त्यावरून नदीच्या पुरासारखं पाणी तुंबू लागलेलं आहे. त्यामुळे पाऊस आला म्हणजे पुणेकरांचे प्रचंड हाल होणार हे ठरलेलंच. आता पुण्यातील पाणी साचण्याच्या याच समस्येवरून भाजप आणि राष्ट्रवादी दरम्यान आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचंही पाहायला मिळतंय. पुणे नेमकं कसं बदलतंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. पुरामुळे खरंच पुणे बदलतंय. टॅगलाईन वरून सुप्रिया सुळेंचा टोला. बारामती अस्थिर झाल्यानं ताईही अस्थिर.
माजी महापौरांचा सुळेंवर पलटवार. पुणे बदलतंय ही खरं तर भाजपच्या ऍड कॅम्पेनची टॅगलाईन होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं याच टॅगलाईनवरून भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. निमित्त अर्थातच पावसामुळे होणाऱ्या तुंबणाऱ्या स्थितीचं. हल्ली पुण्यामध्ये 60 ते 70 मिलीमीटरही पाऊस झाला तरी तासाभरातच पुण्याच्या रस्त्यावर अशा नद्या वाहू लागतात. याच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. बरोबर आहे ती टॅगलाईन. पुणे बदलतंय. पुण्यामध्ये कचरा, फ्लडिंग ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या व्हायला लागल्यात. पाणी तुंबायला लागलंय. कचरा प्रचंड अनेक ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे, पुणे बदलतंय. त्यांची टॅगलाईन ही अतिशय योग्य होती. आपण त्या खूप चांगल्या हेतूने बघितलं त्याच्याकडे. आपल्याला लक्षात नाही आलं त्यांना काय म्हणायचं होतं. सुप्रिया सुळे यांच्या या आरोपांना पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजप श्रेष्ठींनी बारामतीवर लक्ष केंद्रित केल्यानंच सुप्रिया सुळे अस्वस्थ झाल्याचा पलटवार भाजपच्या नेत्यांनी केलाय. आधी मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुण्यामध्ये 50 ते 60 ठिकाणीच पाणी भरत होतं, पण आता तब्बल 120 ठिकाणी पाणी भरतंय. सिमेंटचे रस्ते बांधताना पुरेशा पावसाळी गटारच बांधल्या गेलेल्या नसल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याबरोबरच नाले आणि ओढ्यांवर झालेली बेसुमार बांधकामं सुद्धा याला कारणीभूत आहेत. पुण्याची जर तुंबई होऊ द्यायची नसेल तर आत्ताच शहर नियोजनातला गोंधळ मिटवायला हवा, पण राजकारणी फक्त आरोप प्रत्यारोपांमध्येच मशगूल आहेत. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. चंद्रपूरवरून आष्टीकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना गडचिरोलीमध्ये घडली आहे. स्कॉर्पिओ गाडीच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पुलाचा कठडा तोडून स्कॉर्पिओ गाडी वैनगंगा नदीच्या पात्रात पडली. या अपघातात वाहन चालकाचा मृत्यू झालाय. काल संध्याकाळी 6च्या दरम्यानची ही घटना आहे. कठडे तोडून ही कार कोसळल्यानंतर पाण्यात पूर्णपणे बुडालेली होती. हा अपघात झाल्यानंतर 2 तास या पुलावरची वाहतूक ठप्प होती. काच फोडून चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आणि आता बातमी आहे मुंबईच्या थरारक लोकल प्रवासाची. ट्रेनमधून उतरताना किंवा ट्रेनमध्ये चढताना झालेल्या अपघाताच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. सध्या अशाच एका दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पश्चिम रेल्वेवर भरगच्च लोकलमधून प्रवास करणं एका प्रवाशाच्या चांगलंच अंगलट आलं. गर्दीमध्ये काही लोक ट्रेनच्या दरवाजावर लटकत होते. अशा वेळेला दरवाजावर असलेल्या गर्दीमुळे एका व्यक्तीचा तोल गेला आणि तो चालत्या लोकलमधून खाली पडला. पण त्याचं दैव बलवत्तर म्हणून ट्रेनच्या खाली येण्यापासून तो थोडक्यात वाचला. डोंबिवली इथं भरधाव टेम्पोनं एका रिक्षाला धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षातून शाळेत जाणारे काही विद्यार्थी जखमी झाले. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाखाली हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. भरधाव टेम्पोनं रिक्षाला धडक दिल्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झालेले आहेत. या सगळ्या अपघाताचं हे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलेलं आहे. भरधाव टेम्पोनं रिक्षाला धडक दिल्यानंतर काही विद्यार्थी जखमी देखील झालेले होते. ठाणे बेलापूर रस्त्यावरच्या घणसोली स्थानकाच्या बाहेर असलेल्या मुख्य मार्गांवर एका खड्ड्यात दुचाकी गेल्यामुळे एक बाईक स्वार गंभीर जखमी झाला. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अपघात घडत असतात.
या खड्ड्यांना जबाबदार असणाऱ्या दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जखमी युवकानं भर रस्त्यात आंदोलन सुरू केलं। या आंदोलनामुळे काही काळ इथली वाहतूक खोळंबली होती। अखेर या युवकाला तातडीनं पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि इथली वाहतूक पूर्ववत करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावर एक भीषण अपघात झालाय। भोसते घाटामध्ये ब्रेक फेल झाल्यानं एसटी सह 4 गाड्यांना धडक देत ट्रक कठड्याला धडकलाय। या अपघातात 4 जण गंभीररित्या जखमी झालेत। या जखमींवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातामुळे जवळपास 1 तास महामार्गावरची वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती। रस्त्यावर ऑइल पसरल्यामुळे अनेक गाड्या घसरतायत। या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरच्या भोसते घाटात होत असलेल्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या घाटामध्ये गेल्या महिन्याभरात 4 भीषण स्वरूपाचे अपघात झाले। मुंबई गोवा महामार्गावरल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोसते घाट हे अपघाताचं मृत्यूचा सापळा झालेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की ही जी युटिलिटी गाडी आहे या युटिलिटी गाडीला जोरदार ठोकर जी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं ही गाड्या ज्या आहेत ते संपूर्ण ऑइल जे आहे हे रस्त्यावरती सांडले आणि त्याच्यामुळं संपूर्ण गाड्या ज्या आहेत ह्या वाहतूक जी आहे पूर्णपणे खोळंबीत झालेली आहे। आपण जर त्या बाजूला जर बघितलं तर तो घाटाच्या भोसते घाटाच्या जो त्या ठिकाणी जो ट्रक कलंडलेला आहे, संरक्षण कठाड्याला ठोकलेला आहे, हा संरक्षण कठाड्याला ठोकलेला ट्रक आहे त्याचा ब्रेक फेल झाला आणि या ठिकाणी तो 3 ते 4 वाहनांना ठोकून हा संरक्षण कठाड्याला गाडी ठोकलेली आहे आणि परिणामी आपण बघतोय की वाहनं जी आहेत ही संपूर्ण महामार्गावरती ऑइल सांडल्यामुळे वाहनं जी आहेत ही संपूर्ण घसरत चाललेली आहेत आणि वाहतूक जी आहे ही पूर्णपणे खोळंबीत झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच बघितलं तर वारंवार ह्या भोसते घाटाच्या अवघड वळणावर भीषण अपघात होत आहेत। 4 ते 5 लोक या ठिकाणी गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे। मात्र भोसते घाटातील हे जे अवघड वळण आहे या संदर्भात शासनाने काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। वडोदऱ्यामध्ये बस आणि ट्रकच्या जोरदार धडकेत एकूण 4 जणांचा मृत्यू झालाय आणि 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे। राजस्थानच्या भिलवाडा इथून मुंबईमध्ये येणाऱ्या बसचा हा भीषण अपघात झालाय। ओव्हरटेक करायच्या नादामध्ये हा अपघात झालाय। जखमींवर सध्या सयाजी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी रॉजर बिन्नी यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली। बीसीसीआयच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सूत्र हाती घेतली। रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरलेत। जय शहा यांची पुन्हा एकदा बीसीसीआयच्या सचिवपदी, राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी तर आशिष शेलार यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। आयसीसीमध्ये बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून जय शहा यांना पसंती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते। यानंतरची बातमी आहे केदारनाथमधली। केदारनाथजवळ आज सकाळी प्रवासी हेलिकॉप्टरला अपघात झाल्याची घटना घडली आहे। 6 प्रवाशांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर केदारनाथपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या फाटा भागातील गरुड चट्टी परिसरात कोसळलं। या अपघातामध्ये 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 हेलिकॉप्टर पायलट्सचाही समावेश आहे। वातावरण बिघडल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे आर्यन कंपनीचं होतं। हेलिकॉप्टरनं केदारनाथ बेस कॅम्प इथून नारायणकोटी गुप्त काशीसाठी उड्डाण केलं होतं। केदारनाथमध्ये सध्या धुक्याची दाट चादर आहे, त्यामुळे या भागातील दृश्यमानता कमी झालेली आहे आणि याचाच फटका हवाई वाहतुकीला बसल्याचं सांगितलं जात आहे। इमारतींवर कोसळल्याची घटना घडली आहे। या अपघातानंतर या इमारतींना भीषण आग लागली। या विमानामध्ये युद्ध सामग्री असल्यानं मोठमोठे स्फोट झाल्याचंही पाहायला मिळालं। टेक ऑफ नंतर सुखोई SU-34 या फायटर जेटच्या इंजिनला एक पक्षी धडकला, त्यामुळे इंजिनमध्ये आग लागली।
प्राथमिक माहितीनुसार या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। मृतांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे। तसंच 6 जण बेपत्ता असल्याचंही सांगण्यात येत आहे। या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि आता यानंतरची बातमी जम्मू काश्मीर मधली आहे। दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यामध्ये आता स्थलांतरित नागरिकांना टार्गेट करण्याचं कारस्थान सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। शोपियामध्ये काम करणाऱ्या उत्तर प्रदेशच्या 2 मजुरांवर ग्रेनेड हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। मनीष कुमार आणि राम सागर अशी या कामगारांची नावं आहेत। दोन्ही पीडित उत्तर प्रदेशमधल्या कनूज या जिल्ह्यातले आहेत। TRFनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून दहशतवाद्यांना अटक करण्यामध्ये देखील यश आलंय। मनीष कुमार आणि राम सागर हे दोघे एका शेडमध्ये झोपलेले असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। दहशतवाद्यांनी अल्पसंख्याकांवर केलेला हा एका आठवड्यातला दुसरा हल्ला आहे। 15 ऑक्टोबरला पूरण कृष्ण भट या काश्मीरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती। कर पीठ पर रात के अंधेरे में आतंकवादी कहीं कहीं कश्मीरी पंडित हो या अन्य राज्यों से आए हुए हिंदुओं को निशाना बनाने की साजिश और कोशिश कर रहे हैं। ये उनकी बौखलाहट है। सॉफ्ट टारगेट्स को ढूंढकर निशाना बनाते हैं। ये दौर भी खत्म हो जाएगा। आतंकवादियों पर कड़ा प्रहार भी मोदी सरकार ने किया है। आतंकवादियों के टॉप कमांडर्स को हमारी सेना, पुलिस और पैरामिलिट्री फोर्सेस के जवानों ने मौत के घाट उतार दिया है। आज ढूंढ कर सेना और पुलिस इन आतंकवादियों का सफाया कर रही है।